भारताला स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्ट 1947ला. पण खऱ्या अर्थाने भारतातील जनतेला स्वातंत्र्य मिळाले 26 जानेवारी 1950ला. कारण त्या दिवसापासून भारतीय समाजातील वेगवेगळ्या समाज घटकातील लोकांना मतदानाचा, शिक्षणाचा, नोकरी करण्याचा, व्यवसाय करण्याचा, मंदी प्रवेशाचा, धनसंचय करण्याचा, स्वतःच्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा, स्वतःचे विचार मांडण्याचा, लिहिण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना प्रदान केले. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया 26 जानेवारी 1950चा इतिहास. चला तर मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओला. परंतु मित्रांनो, त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो, मुकनाय चॅनल जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओला. ज्या समाजाला मनुवादी संस्कृतीने बहिष्कृत मानून त्यांचा हजारो वर्ष छळ केला होता, त्यांना पशुतुल्य मानले होते, त्यांचा स्पर्शसुद्धा अपवित्र मानला जात होता, शूद्र अतिशूद्र समजून त्यांच्यावरती अमाप अन्याय केले जात होते, त्यांचे माणूसपणच नाकारले जात होते, त्यांच्यावरती अनेक प्रकारचे अनिष्ट बंधने लादून सामाजिक चालीरीती, रूढी, परंपरेच्या दोरखंडाने बंदिस्त केले होते. सत्ता संपत्ती त्यांच्यासाठी अपरिचित होती. गुलामाच्याही पलीकडचं जीवन त्यांच्या वाट्याला आलं होतं. अशा परिस्थितीत हा शूद्र अतिशूद्र समाज स्वतःच्या देशात कष्टात जीवन जगत होता. शतकानुशतके दारिद्र्य, अन्याय व रोगराईच्या पशात अडकून पडलेल्या समाजाची स्थिती पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अत्यंत दुःख झाले होते. 1947 साल उजाडले. 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळाले. राज्यकारभार चालवण्यासाठी नवीन घटनेची चौकट तयार करण्याकरता एक समिती नियुक्त करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यात एक सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले व नव्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री म्हणून बाबासाहेबांची नियुक्ती करण्यात आली. 29 ऑगस्ट रोजी बाबासाहेबांकडे घटनेच्या मसुदा समितीची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली. या समितीत डॉक्टर आंबेडकरांशिवाय एन. गोपालस्वामी अय्यंगर, ए. कृष्णस्वामी अय्यर, के. एम. मुन्सी, सय्यद मोहम्मद अब्दुल्ला व टी. कृष्णामाचारी असे 6 जण होते. परंतु घटनेचा मसुदा तयार करण्याचे संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे हे सर्वांनी मान्य केले. 3 वर्षांहून अधिक काळ परिश्रम करून जगातील विविध देशांच्या घटनांचा बाबासाहेबांनी सूक्ष्म अभ्यास केला. प्रत्येक कलमावर चर्चेला योग्य दिशा देणे, घटना समितीत चाललेल्या चर्चांना समर्पक उत्तर देणे, तसेच आलेल्या दुरुस्तींचा विचार करून घटनेला अंतिम रूप देणे ही अत्यंत बुद्धिचातुर्याची कामे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीव ओतून पूर्ण केली. या घटनेनुसार सर्वांना समान संधी, समान अधिकार देण्यात आला. घटनेनुसार कायद्याने अस्पृश्यता नष्ट करण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रात अस्पृश्यता मानणे गुन्हा आहे असे स्पष्ट करण्यात आले. नवी राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशाला लागू करण्यात आली. या दिवसापासून भारत देश हा सार्वभौम लोकशाही लोकसत्ताक राज्य म्हणून ग्वाही मिळवण्यात आली. देशाने एका नव्या युगात पदार्पण केले. म्हणूनच आधुनिक भारताच्या शिल्पकारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान मोलाचे ठरते. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. चला तर मित्रांनो, आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि मित्रांनो, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा.